नमस्कार मित्रांनो, बऱ्याचदा बूथवर गेल्यानंतर प्रदत्त मत, बदली मत आणि आक्षेपित मत यामध्ये आपला संभ्रम निर्माण होतो। तर आपला हा संभ्रम निर्माण होऊ नये, आपला मनातील जो काही संभ्रम आहे तो दूर व्हावा यासाठी आपण यावरती आज व्हिडिओ बनवत आहोत। तर आज सर्वात अगोदर प्रदत्त मत म्हणजे काय याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर प्रदत्त मत म्हणजे काय, हे मतदान घेण्याची पद्धत काय आहे आणि याचा हिशोब हा कसा ठेवायचा याविषयीची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर चला पाहू प्रदत्त मत म्हणजे काय। एखादा मतदाराच्या जागी दुसराच व्यक्ती आधी मतदान करून गेल्यास व अशा व्यक्तीच्या ओळखीबद्दल मतदान केंद्राध्यक्षाची खात्री झाल्यास अशा व्यक्तीस प्रदत्त मतपत्रिकेवर मतदान करता येते। किंवा एखाद्या मतदाराच्या जागी दुसराच व्यक्ती हा मतदान करून गेलेला आहे आणि खरा जो मतदार आहे तो आल्यानंतर त्याची ओळख पटलेली आहे आणि ओळख पटल्यानंतर अशा मतदाराला आपल्याला प्रदत्त मतपत्रिकेवर मतदान करू द्यायचे आहे। तर असे प्रदत्त मत हे केवळ मतपत्रिकेवरच नोंदवायचे आहे। अशा मतदाराला आपलं मत हे मतदार यंत्रावर नोंदवता येणार आणि प्रत्येक मतदान केंद्रावरती 20 प्रदत्त मतपत्रिका येतात। जर एखाद्या केंद्रावरती 20 पेक्षा जास्त प्रदत्त मतदान होत असेल तर अशा वेळेला मतदान केंद्राध्यक्षांनी प्रदत्त मतपत्रिकेची मागणी ही करायची आहे। प्रदत्त मतपत्रिकेवर मतदान करत असताना त्या प्रदत्त मतपत्रिकेच्या पाठीमागे प्रदत्त मत असा शिक्का आहे का ते पाहायचं आहे आणि असा जर शिक्का नसेल तर आपल्याला प्रदत्त मत असं या ठिकाणी लिहायचं आहे। आता प्रदत्त मत झाल्यानंतर मतदारांची नोंदवही नमुना 17अ मध्ये प्रदत्त मत याची नोंद घ्यायची नाही। तर ही नोंद आपल्याला कुठे घ्यायची आहे, नमुना 17B यामध्ये आपल्याला ही प्रदत्त मताची नोंद घ्यायची आहे। नमुना 17B म्हणजेच काय आहे, तर नमुना 17B हे प्रदत्त मतपत्रिकेची यादी आहे आणि या यादीमध्ये रकाना क्रमांक 5 यामध्ये आलेल्या मतदाराची सही आणि अंगठा हा या ठिकाणी घ्यायचा आहे। मतदार आल्यानंतर अशा मतदारास बाणफुली रबरी शिक्का देऊन मतदान कक्षात जाऊन प्रदत्त मतपत्रिकेवर मतदाराच्या पसंतीच्या उमेदवाराचे निशाणीवर किंवा निशाणीच्या समोर मतदान करण्यास सांगायचं आहे आणि त्यानंतर मतदार त्याने दिलेले मत आजूबाजूला दिसणार नाही अशा पद्धतीने मतपत्रिकेची घडी करेल व मतदान कक्षातून बाहेर येऊन केंद्राध्यक्ष यांच्याकडे देईल। प्रदत्त मतपत्रिका स्वतंत्र लिफाफ्यामध्ये ठेवून सदर लिफाफा हा सील करायचा आहे आणि सील केल्यानंतर नमुना 17क मध्ये अनुक्रमांक 9 मध्ये आपल्याला याची नोंद ही घ्यायची आहे